दुकान बंद करण्यासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने जन आक्रोश मोर्चा डॉक्टर गोवर्धन सुनसू नीलमनगर या ठिकाणी ताडी दुकान नामंजूर असताना पुन्हा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून परवानगी देऊन त्या ठिकाणी नागरिकांचा विरोध असताना पुन्हा ताडी दुकान सुरू करण्यात आलाय। सदरचे ताडी दुकान बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल शरद पवार गटाकडून 16 जानेवारी 2024 रोजी शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। म्हणून दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले, तरी देखील प्रशासनाकडून कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही। त्यासाठी 28 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने नीलमनगर भागात सह्यांची मोहीम राबवून किमान 500 नागरिकांचे सह्या जमा करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री आदींना सह्यांचे निवेदन पाठवण्यात आले, परंतु आजपर्यंत प्रशासनाकडून ताडी दुकान बंद करण्यासाठी कुठलीही हालचाल होताना दिसत नाही। वास्तविक पाहता या भागातील नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेत नाही। तसेच या ताडी दुकानासमोर नागरिकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता नाहीच, त्या ताडी दुकानासमोरूनच जावे लागते। विशेष म्हणजे त्या भागात कामगारांचे मुली जास्त प्रमाणात शाळा कॉलेजसाठी ये जा करत असतात। त्या ताडी दुकानात ताडी पिऊन तळीरामाचा हैदोस सुरू असतो। तसेच या भागात 3 मोठे विडी कंपनी आहेत। या तिन्ही विडी कंपनीत किमान 7 ते 8 हजार विडी कामगार काम करतात। या महिला विडी कामगारांना या ताडी दुकानामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। संघ या कार्यालयात आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। पत्रकार परिषदेचा मुख्य विषय नीलमनगर भागात गेल्या महिन्यात शासनमान्य ताडी दुकान चालू झालेले आहे, त्या ठिकाणी बंद करावा किंवा बंद व्हावा, त्या ठिकाणी ताडी दुकानच नको म्हणून त्या भागातील सर्व नागरिकांचा प्रचंड विरोध आहे। विरोध असताना देखील प्रशासनाने त्या ठिकाणी जबरदस्तीने ताडी दुकान लादलेले आहे। त्याच्या विरोधात मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे 2-3 वेळा निवेदन दिलेले आहे, तरीसुद्धा न्याय मिळाला नाही। त्याच्यानंतर त्या भागातील असंख्य कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे, तरीसुद्धा न्याय मिळाला नाही। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे निवेदन दिलेले आहे, तरीसुद्धा न्याय मिळालेला नाही। आणि त्यानंतर 28 तारखेला सह्यांचा मोहीम घेऊन 500 लोकांचा सह्या जमा करून माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाला पाठवून देण्यात आलेले आहे, तरीसुद्धा न्याय मिळाला नाही। यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की अनेक वेळा आम्ही न्याय मागणीचा प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी बिडी कामगार आहेत आणि यंत्रमाग कामगार, बिडी कामगारांच्या मुली शिक्षणासाठी जात येत असतात, कॉलेजसाठी जात येत असतात, ते पर्यायीच रस्ता नाही आहे, त्या ठिकाणी जाऊन येऊ लागतो लोकांना। म्हणून त्या भागातील सर्वच नागरिकांनी तो ताडी दुकान आम्हाला नको आहे या पद्धतीने आंदोलन करीत असताना देखील प्रशासनाने दखल घेताना दिसत नाही। त्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही विनंती करीत आहोत, शहर प्रशासनाला विनंती करीत आहोत, त्वरित नागरिकांचा विचार करा, तो ताडी दुकान बंद करा, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो त्या ठिकाणातील कामगार